मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल अडलाय मैदानाच्या आतमध्येच. 2 धावाचा प्रयत्न इथे सुरू झालाय. ओमकार हरपाल कडून 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. अभिषेक आंगणे आणि ओमकार हरपाल. तिरुपती सावर्डे च्या विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स पुणे. या दोन टीमच्या दरम्यान ही महत्वाची लढत. जो संघ जिंकेल पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. रणझुंजार वैभववाडीच्या विरुद्ध. चांगला ड्राईव्ह. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं. 1 धाव इथे मिळते ओमकारच्या हातामध्ये. टीमची धावसंख्या 3. तीन धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. अमोल दुबे पहिले षटक इथे हाताळतोय. मागचा सामना बरोबर लवकर संपला. भरपूर वेगाने धावा चेस करण्यामध्ये यश मिळालं. टीम यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स पुणेला 1.1 ओव्हर मध्ये लढत संपली आणि परी 11 विदर्भ संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला. त्याच्यानंतर आजच्या रात्रीतला हा चौथा सामना संपल्यानंतर 5वी लढत तुमच्या समोर रंगते. पंचाकडे अपील केली आहे. स्ट्रॉंग अपील. अभिषेक आंगणे विरुद्ध रनआउटची संधी होती आणि तोपर्यंत 1 धाव मिळते. अंपायरचा सिग्नल लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतायत. 4 धावा स्कोर बोर्डवर. हा सामना खूप महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये खेळताना दिसेल. जो संघ पराभूत या स्पर्धेच्या बाहेर. रणझुंजार वैभववाडी नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन असतील. डिफेंडिंग चॅम्पियन, मागच्या वर्षी जिंकले होते. चांगला खेळ दाखवला होता रणझुंजार वैभववाडीने. यावर्षी कोणता संघ विजेता ठरतोय, या ट्रॉफीवर नाव कोरतोय हे पाहायचंय. तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. 22वा पर्व. दिमागदार असा सोहळा. वाईड यॉर्करचा प्रयत्न. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी, परंतु अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. आणि आता DRS ची मागणी होईल का याच्याविषयी चर्चा होते कॅप्टन बरोबर गोलंदाजाची. DRS घेतलेला आहे. रिव्ह्यू वापरलाय वाईड बॉल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आहे. वाईट बॉल नाहीये. फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे असं टीव्ही अंपायरने सांगितले. त्याच्यामुळे हा डॉट बॉल असेल. आणि रिव्ह्यू रिटेन. रिव्ह्यू गमावलेला नाहीये बॉलिंग करणाऱ्या टीमने. पुढचा बॉल अमोलचा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉलच्या मागे येत असताना एक चांगला झेल टिपलाय फलंदाज. ओमकार हरपाल आउट. पहिली विकेट गमावली आहे तिरुपती सावर्डेने. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. अमोल दुबेने दिलाय मोठा धक्का तिरुपती सावर्डेला या मॅच मध्ये. याच तिरुपती सावर्डेने यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्सला हरवलंय आजच्या दिवसातल्या सेकंड मॅच मध्ये. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. बॉल जास्त वर गेलाय. नवीन फलंदाज प्रीतम परब मैदानामध्ये.
यानंतर रणझुंजार वैभववाडी हा संघ खेळताना दिसेल. या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांच्या विरोधात तो असेल आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. आणि त्यानंतर आपण करणार आहोत ड्रॉ सेमी फायनलचा. जे 4 संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालेत त्यांचा ड्रॉ केला जाईल लाईव्ह टेलिकास्ट मध्ये सर्व प्रेक्षकांच्या समोर. आणि उद्याच्या सेमी फायनलचं वेळापत्रक लगेच तुमच्यापर्यंत येईल. कोणकोणते संघ सेमी फायनल मध्ये कोणकोणत्या मॅच मध्ये खेळतील. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सेमी फायनल पर्यंत दाखल झालेले 3 संघ आहेत. पहिल्या रात्रीच्या खेळामध्ये ग्रुप ए मध्ये कोइंडे 11 कालवी, ग्रुप बी मध्ये दुसऱ्या रात्रीच्या खेळामध्ये श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे, ग्रुप सी मध्ये तिसऱ्या रात्रीच्या खेळामध्ये मिसबा हॉलिडेज कातळी. हे संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालेत. आणि आजच्या रात्रीमध्ये एक संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणारा आपल्याला मिळेल. त्याच्यासाठी एका सामन्याची अजूनही प्रतीक्षा आहे. अमोलचा शेवटचा बॉल समोर प्रीतम परब. धावा झाल्या 4. चांगला फटका थोडासा फ्रंट फुटवर येत असताना फक्त दिशा दिली, सिंगल इथे मिळते. खातं उघडलं जाते प्रीतमचं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तिरुपती सावर्डे या टीमची धावसंख्या 5 वर 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 1 फलंदाज बाद. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू होईल. सेकंड ओव्हर मध्ये नवनाथ हाडवळे मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती नवनाथ हाडवळेने. चांगली गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेतल्या होत्या. या गोलंदाजाने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना थोडासा पुढे टाकला. ड्रायव्हिंग लेंथवर होता. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न चालवलाय प्रीतमने. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण करत असताना. आणि महत्वाच्या धावा आहेत ज्या वेळेला मॅचचं प्रेशर असतं. प्रेशर सिच्युएशन दोन्ही टीमवर. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा धावा घेणं गरजेचं आहे. 40 45 50च्या आसपासचं लक्ष मॅच मध्ये तुम्ही कधी येऊ शकता. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय 11 11:30 नंतर धावा थोड्याशा कमी होतात. आणि धावा कमी झाल्या की त्याच्यानंतर डिफेंड करत असताना मजा येते, सामने रंगतात. आणि आता ती कंडिशन झाली आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये धावा चांगल्या होतात. पुढे टाकलाय बॉल. चांगला फटका हवेत आहे. गॅप मध्ये चाललाय काऊ कॉर्नरला. बॉल सीमारेषा पलीकडे. प्रीतम परबच्या बॅट मधून येतोय चौकार. टीमची धावसंख्या 11. बस असेच फटके खेळायचे आहेत. प्रीतम परब याच्यासाठी जाणला जातो. गोरेगावचा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटचा अनुभव. चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत आलाय. उमेश 11 खार या टीम मध्ये खेळत असताना हा चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह होता. बॉलला पाठवलं मिड विकेट. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळवल्यात प्रीतम परबने. धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. 1 फलंदाज बाद. नेल्सन आकडा स्क्रीनवर. नवनाथ हाडवळे पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली नव्हती. दुसऱ्या मॅच मध्ये त्याने 3 विकेट घेतल्या. ओमकार हरपाल आउट झालाय. थोडासा दबाव नक्की असेल तिरुपती सावर्डेवर. परंतु हा जो खेळाडू आहे प्रीतम याच्यावर दारोमदार आहे या मॅचची. परफेक्ट यॉर्कर. सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकललाय. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता अभिषेक करणार नाही. कारण गोलंदाज आणि फलंदाजामध्ये एक थोडीशी टक्कर झाली. त्याच्यामुळे थोडासा उशिराने पोहोचला अभिषेक आंगणे. तो जाईल स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या 12. हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे अभिषेक आंगणे. बँड्रा परिसरातील खेळाडू. नवनाथ हाडवळे
या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा. JPL मध्ये चांगली कामगिरी केली आहे नवनाथ हाडवळेने. एक चांगला खेळाडू आहे. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या आतमध्ये लागतोय, त्याच्यानंतर हातावर हँडलवर, तोपर्यंत एक धाव मिळवत असताना अभिषेक आंगणे 13 धावा स्कोर बोर्डवर. 4 बॉलचा खेळ संपलाय. दुसरं षटक पुढे टाकलाय बॉल, खूपच चांगला ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला पायाने आतमध्ये ढकललाय बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्की वाचवल्यात प्रीतमच्या संघासाठी देखील. प्रीतम पोहोचलाय 10 वर. 200चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. tenniscricket.in वर पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि काय ड्राईव्ह केला होता डीपमध्ये क्षेत्ररक्षक. त्याने शेवटच्या क्षणाला पायाने बॉल आतमध्ये ढकलला आणि 2 धावा वाचवल्यात. अमोल दुबेने तिथे तो बॉल अडवला. पायात टाकलेला बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. याही धावा महत्वाच्या आहेत. 4 धावा मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिरुपती सावर्डे सुस्थितीत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा, 1 फलंदाज बाद. 19 लॉस ऑफ 1 विकेट. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा, 2 फलंदाज बाद. आजच्या रात्रीतला हा 5वा सामना रंगत असताना अभिषेक आंगणे आणि त्याच्या बरोबरीने फलंदाज प्रीतम परब खेळतात. लक्ष प्रस्थापित करावं लागेल. बंधू पाकळे यांचा संघ, संजय पाकळे यांचा संघ, तिरुपती सावर्डे. किशोर कुबल यांच्या शब्दाखातीर त्यांनी लगेचच एक संघ प्रस्थापित केला. कोकणात ते नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतात. मग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू द्या, अनेक स्पर्धा ते गाजवत आलेत. सावर्ड्याची स्पर्धा असू द्या, आणि ते या स्पर्धेमध्ये आलेत त्यांचा संघ घेऊन. त्यांचं देवगड आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. त्यांची टीम इथे खेळते. पुढे टाकलाय बॉल, ऑन साइडला ढकललाय. 1 धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. प्रीतम परबला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न. टीमची धावसंख्या 20. किरण खोबरे गोलंदाजी मार्कवर. ओव्हर नंबर 3 मध्ये तुम्ही पाहताय देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची आजची 4थी रात्र. 4थ्या रात्रीतला 5वा सामना ग्रुप डी मध्ये. आजही एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. यापैकी कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल? रणझुंजार वैभववाडीच्या विरुद्ध खेळायचे आज. एक सामना अजूनही आहे. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्डमॅनला फ्लाय स्लिप मध्ये बॉल अडवलाय. सिंगल तिथे मिळेल प्रीतम परबच्या खात्यामध्ये. प्रीतम पोहोचलाय 15 वर. टीमची धावसंख्या 21 वर. 21 लॉस ऑफ 1 विकेट. अभिषेक आंगणे 3 चेंडू 2 धावा. तिरुपती सावर्डेकडून पहिली विकेट गमावली आहे या टीमने. आउट होणारा फलंदाज होता ओमकार हरपाल. किरण खोबरे पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल अगदी गोलंदाजाच्या उजव्या बाजूने काढले. डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 धाव इथे मिळेल. आतापर्यंत किरण खोबरेने चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडूवर फक्त 3 धावा येत आहेत. एकेरी दुहेरी धावा येत असताना 22 धावा हळूहळू स्कोर बोर्डवर. परंतु कौतुक व्हायला पाहिजे प्रीतम परबचं. त्याने 15 धावा केल्या 7 चेंडू फेस करत असताना. तो जर असाच खेळला तर प्रोजेक्टेड स्कोर 42 दिसतोय. 50 कराव्या लागतील. मागचा सामना 42 एका ओव्हरमध्ये संपवलाय. फुल टॉस बीमर आहे असं दिसतंय. पंचांचा इशारा आणि बॉल क्लिअर करतोय बाउंड्री लाईनला. 6 धावा मिळतील. 7 धावा खात्यामध्ये जातील तिरुपती सावर्डेच्या. प्रीतम परब ही इज ऑन फायर नाव. चांगली फलंदाजी प्रीतम परबची. 7 धावा मिळाल्यात. बीमर इथे घोषित करण्यात आल्या. बरोबर खांद्याच्या लेवलने या बॉलला उडवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महत्वाच्या धावा आणि आता फ्री हिट. किरण खोबरेचा खराब बॉल होता हा. 3 बॉल मध्ये 3 धावा दिल्या होत्या आणि या बॉलवर 7. 29 धावा झाल्यात.
पुढे टाकलाय, फटका हवेत, प्रॉपर टायमिंग प्रीतम परबच्या बॅट मधून. आणखीन एक एअर स्ट्राइक, बॉल सीमारेषा पलीकडे, 6 धावा, षटकार. मगाशी बंधू पाकड्याने सांगितलं होतं की मला अपेक्षा आहेत प्रीतम परब कडून, आणि त्या अपेक्षांची पूर्तता करत असताना प्रीतम परब थोडासा शफल झाला, पुढे टाकला, स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय प्रीतम परबने. चांगली बॅटिंग प्रीतम परबची. तो पाहता पाहता पोहोचलाय 27 वर. अफलातून बॅटिंग करत असताना तिसरं षटक. किरण खोबरे महागळ हे त्याचं षटक. पुढचा बॉल, किरण, बॉल हवेत खेळलाय, फिल्डर आहे आणि अगदी फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये. हा फटका खेळून प्रीतम परब परतलाय. शॉर्ट बट स्वीट, विध्वंसक खेळी साकारली प्रीतम परबने आणि दुसरा धक्का बसतोय तिरुपती सावर्डे या टीमला. खेळ असा सुरू केला स्क्वेअर ड्राईव्हने प्रीतम परबने, त्याच्यानंतर पायात टाकलेला, तिथे चौकार मारला. हा बीमर होता, त्याच्यावर षटकार मारला प्रीतम परबने स्क्वेअर लेगला, आणि त्याच्यानंतर हा ऑन साइडला षटकार त्याच्या बॅटमधून, आणि शेवट असा राहिला त्याच्या खेळीचा. लॉंग ऑफला झेल देऊन परतलाय प्रीतम परब. अफलातून बॅटिंग, चांगलं टेलिकास्ट. tenniscricket.in, गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. आउट होते प्रीतम परब. टीमची धावसंख्या 35 ला 2. प्रोजेक्टेड स्कोर मगाशी 42 दाखवत होता, आता तोच प्रोजेक्टेड स्कोर 60 वर जाऊन पोहोचलाय आणि त्याचा आर्टिस्ट आहे नो डाऊट प्रीतम परब. अफलातून बॅटिंग त्याने केली. नवीन फलंदाज श्री खुणे. मगाशी काय कव्हर ड्राईव्ह मारला होता श्री खुणेने. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला, जो सामना याच टीमच्या विरोधात झाला होता. कमी गतीने टाकला, ड्राईव्ह केलाय, शॉट कव्हरला, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं. अभिषेक आंगणे दुसऱ्या धावेमध्ये इंटरेस्टेड. 2 धावा इथे मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हो नाही करता करता 2 धावा पूर्ण. आता तिसरी होईल का? आणि नाही, 10वा धाव. भाग मिल्का भाग अशी परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये. अखेर 2च धावा मिळतात. षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिरुपती सावर्डे या टीमची धावसंख्या 37 आफ्टर 3 ओव्हर 2 विकेट. 2 फलंदाज बाद. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 37 धावा झाल्या. 37. 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज श्री खुणे. पहिल्याच बॉलवर 2 धावा त्याने मिळवल्यात. अभिषेक आंगणेच्या बरोबरीने खेळत असताना समोरच्या ज्या लाईट्स आहेत त्या बंद करून घ्या. अमोल गोलंदाजीसाठी पहिलाच फुल टॉस होता. मिड ऑफ आतमध्ये आहे. त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. आउट होतोय अभिषेक आंगणे. धावा कराव्या लागतील. राज गोठणकर. 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये जर 20 केल्या तर 57 होतील. परंतु अशा विकेट जर टाकल्या
तर धावसंख्या 50 देखील होणार नाही. दुसऱ्या बाजूला टीम यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स पुणे विचार करत असतील की 50च्या आतमध्ये कसं रोखलं जाईल. 50च्या आतमध्ये जर रोखलं तर या टीमकडे फलंदाज चांगले आहेत. अमोल सारखा फलंदाज या टीमकडे आहेत. त्यांचे दोन्ही ओपनर आक्रमक आहेत. मागच्याच मॅच मध्ये पप्पू तोडकर देखील त्या टीमकडे. रवी राज अहिरे त्यांनी मागच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली. 32 धावा केल्या. 8 बॉल मध्ये 400चा स्ट्राईक रेट त्याचा होता. त्याच्यामुळे हे जे फलंदाज आहे ते महत्वाचे फलंदाज त्या टीमसाठी असतील. त्यामुळे 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अमोल आतापर्यंत फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्याने मिळवलेत. बॅटचा स्विंग चांगला आहे. सरळ चाललाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. राज गोठणकर नवीन फलंदाज. आल्या आल्या मोठे फटके तुम्ही मारू शकत नाही ते इथे स्पष्ट दिसतंय. पहिला बॉल बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. हे जे महत्वाचं षटक आहे हे चौथं षटक या सामन्यातलं खूप महत्वाचं षटक आहे कारण 3 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. 37. आता मात्र फटका चांगला आहे राज गोठणकरचा. बॉल हवेत आहे. 3 फिल्डर आहेत. वाह काय काय झेल आहे. अप्रतिम. अफलातून मागे धावत असताना चांगला झेल टिपलाय निलेश इंगवलेने. फलंदाज बाद. हा दुसरा झेल आहे निलेश इंगवलेचा आणि आउट होतोय राज गोठणकर. बरोबर स्ट्रेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मागे धावत येत असताना निलेश इंगवलेने एक मोठा इंगा दाखवलाय राज गोठणकरला. बॉल हवेत खेळला होता. स्वतः मागे धावत जात असताना निलेश इंगवले आणि अप्रतिम झेल त्याने टिपलाय. राज गोठणकर आउट होतोय. अमोल दुबे याने चांगली कामगिरी केली आहे. या ओव्हरमध्ये 2 विकेट. अजूनही धाव खर्च केलेली नाहीये. नवीन फलंदाज राजेश धोबी. राज गोठणकर आउट झाल्यानंतर टीमची धावसंख्या 37. 3 ओव्हरमध्ये 37 आल्या होत्या. प्रीतम परतला. प्रीतमच्या पाठोपाठ एक एक धक्के इथे बसतात टीमला. राज गोठणकर परतलाय. राजेश धोबी मैदानाच्या आतमध्ये. अमोल दुबेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या ओव्हरमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. चार धावा खर्च करून 3 विकेट. अमोल दुबे सेकंड स्पेल मध्ये. समोर फलंदाज राजेश धोबी. मगाशी देखील रिव्हर्स स्वीप मारला आणि आता देखील सुरुवात त्याच फटक्याने केली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार. मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला हा खेळाडू उतरला होता पहिल्याच बॉलवर असाच उलटा फटका मारला होता आणि याही मॅच मध्ये कॉन्फिडन्स दाखवत असताना परंतु जोखीम होती या फटक्यामध्ये. 4 धावा मिळत आहेत अमोल दुबेच्या अगेन्स्ट. चांगला रिव्हर्स स्वीप. 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 41. 41 लॉस ऑफ 4 विकेट. आता धावा येत आहेत. या महत्वाच्या धावा आहेत. 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. राजेश धोबीच्या बॅटमधून चौकार. 54 धावा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. आता झाल्यात 41. शफल झालाय. अंपायरकडे अपील आणि ते मात्र फलंदाज बाद. स्वतः निघालाय. ही इमानदारी ते दाखवत असताना राजेश धोबी. कारण विकेट कीपरला माहित होतं बॅटला लागून गेलाय बॉल. फॉलिंग स्वीप मागे मारण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटी बॅटला ब्रश होत असताना विकेट कीपरने हा झेल टिपलाय. राजेश धोबी आउट. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. आणखीन एक विकेट मिळवली आहे अमोल दुबेने. जास्त शफल झाला. बॅटची कडा घेतली आणि वाह चांगला झेल आहे रविराज हिरेचा. अंपायरकडे पाहिलं आणि त्याच्यानंतर स्वतः चालत सुटला. निघाला. 5 विकेट गमावलेत आणि त्याच्यापैकी 4 विकेट घेतलेत अमोल दुबेने. अजूनही 1 विकेट तो घेऊ शकतो. फायपर या स्पर्धेमध्ये फायपर घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता बरकत शेख ज्याने 5 विकेट घेतल्या होत्या. रणझुंजार वैभव वाडी या टीम कडून तिरुपती सावर्डेच्या अगेन्स्ट. अमोल दुबे 5 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरेल का. 4 विकेट त्याने आतापर्यंत घेतल्यात तिरुपती सावर्डेच्याच अगेन्स्ट. तिरुपती सावर्डे टीमची बॅटिंग लाईनअप थोडीशी कोलॅप्स झाली आहे. रणझुंजारच्या अगेन्स्ट देखील
हेच पाहायला मिळालं चित्र. आणि याही मॅच मध्ये चांगली सुरुवात 3 ओव्हरमध्ये 37 केल्या आणि त्याच्यानंतर 5 फलंदाज बाद झालेले आहेत या टीमचे. शेवटचा बॉल शिल्लक. फायपर पूर्ण करेल का बंधू पाखळे, टीमचे कॅप्टन, फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल इथे निर्धाव. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 41. 5 फलंदाज बाद. टीम तिरुपती सावर्डे. चार ओव्हर समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 ला 5. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी पाहूया यशवंत भाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स. टीम मॅनेजमेंट कोणाच्या खांद्यावर हे शेवटचं षटक सोपवलं जाईल. नजीर लास्ट ओव्हर मध्ये खांद्याचा वापर चांगला केलाय नजीरने या स्पर्धेमध्ये. वेगाने गोलंदाजी करतो, खांद्याचा वापर चांगला करतो. स्ट्रॉंग आर्म आहेत या खेळाडूचे. चांगली गोलंदाजी या अगोदर केली आहे. बाउन्सरचा चांगला वापर करतो. 4 ओव्हर संपले ते 41 ला 5. शेवटचं षटक भैरवीचं षटक लास्ट ओव्हर. शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूया किती धावा पूर्ण करतात तिरुपती सावर्डे. किती धावांचं लक्ष प्रस्थापित होतंय पुण्याच्या संघाच्या समोर. पहिला बॉल. पहिलाच बॉल. ज्या वेगाची मी चर्चा करत होतो त्या वेगाने सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. श्रीला बीट करून हा डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे 12 बॉल खूप महत्वाचे होते. 3 ओव्हरमध्ये 37 केल्यानंतर मागील 7 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात टीम तिरुपती सावर्डेसाठी. असं वाटत होतं की 60 धावांचा पल्ला गाठेल हा संघ, परंतु सध्या 5 चेंडू आता त्यांच्याकडे शिल्लक आहेत. धावा झाल्यात 41. पुढे टाकलाय यॉर्कर लेंथवर, सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. सलग दुसरा डॉट बॉल. मागचं षटक टाकलं होतं अमोल दुबेने, त्याही षटकामध्ये धावा दिल्या नव्हत्या, फक्त 4 आल्या. या षटकाची सुरुवात देखील पहिल्या 2 डॉट बॉलने झाली आहे. मागील 8 बॉलमध्ये फक्त 4 धावा तिरुपती सावर्डेकडून आल्यात. पुढचा बॉल. नाझीर बाउन्सरचा वापर, हुक केलाय, चांगला फटका आहे. इथे धावा मिळू शकतात. डीप मध्ये फिल्डर येतोय लॉंग लेगला. 4 धावा मिळतील. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 45. श्री खुने हँड अँड आय कॉर्डिनेशन या खेळाडूचं चांगलं आहे. मगाशी एक कव्हर ड्राईव्ह खूप चांगला मारला होता. आता शॉर्ट बॉलच्या विरुद्ध लवकर पोझिशन मध्ये आला आणि हुक करत असताना बॉलला पाठवलं त्याने लॉंग लेगच्या पलीकडे. धावा मिळवल्या 4 आपल्या टीमसाठी. धावा होत आहेत 45. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाचवं षटक 45 धावा 45. चांगला ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक ठेवला यावेळेला. कव्हर्सला हा बॉल अडवला गेलाय. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. फलंदाज बाद. पंचेचाळीस धावा 6 फलंदाज बाद. श्रीकांत कोनेचा हा फटका चांगला अडवलाय. चांगला फटका होता नो डाऊट, परंतु तेवढाच चांगला झेल आणि स्वतःवर नाराज आहे. कारण एका चांगल्या फटक्यावर धावा आलेल्या नाहीयेत. मगाशी 4 धावा मिळवल्या होत्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक.
मागे टाळ्या वाजतायत क्षेत्ररक्षकासाठी असतील आणि त्याचबरोबर फलंदाजासाठी देखील, कारण फटका चांगला होता. अखेर इथे विकेट मिळते नाझीरला. 4 धावा त्याने खर्च केल्यात. मागील 10 बॉल मध्ये फक्त 8 धावा आल्यात बॅटिंग करणारा संघ तिरुपती सावर्डेसाठी. नवीन फलंदाज दशरथ धोत्रे फलंदाजी करू शकतो, गोलंदाजी देखील करतो आणि फलंदाजी देखील आक्रमक करतो दशरथ धोत्रे. बॉल थोडासा पायाचा वेध घेतोय, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेचाही आता प्रयत्न केला जाईल ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये, परंतु इथे विकेट प्राप्त होईल. संजय पाकळे आउट. लेग बायचा इशारा पंचांकडून. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड. धावा झाल्या 46-46. शेवटचा बॉल शिल्लक. नवीन फलंदाज राज सिंग, राज गोठणकर, राजेश धोबी, राज सिंग, हे 3 राजेश आहेत या टीम मध्ये. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. धावा झाल्या 46-46. राज सिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल फेस करताना दिसेल दशरथ धोत्रे. शेवटचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर इथे टाकलाय. एक धाव इथे पूर्ण होईल. पंचांचा इशारा काय येतोय? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये राज सिंग रनआउट. लेग बायचा इशारा. धावा झाल्या 47-48. धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्सला. 48 टू विन. धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. आजच्या रात्रीतला हा 5वा सामना आणि याच्यानंतर शेवटची लढत होईल. रणझुंजार वैभववाडी विरुद्ध या मॅच मधून जिंकलेला संघ एकमेकांच्या विरोधात शेवटच्या सामन्यामध्ये खेळतील. त्याच्यानंतर ड्रॉ केला जाईल सेमी फायनलचा. परंतु जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. पुण्याचा संघ मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरेल आणि आपण ऐकूया कॉमेंट्रीचे आमचे लिटिल मास्टर प्रशांत आदवळे यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद कुणाल. अपयशी लोक पहिल्याच पराभवानं खचून जातात. यशस्वी लोक प्रत्येक पराभवानंतर त्यातून बोध घेतात आणि पुन्हा नव्या जोमानं लढण्यास सज्ज होतात. ही लढाई तशाच प्रकारची आहे. संघर्ष मैदानावरती आपण पाहिला. एक सामना जिंकलाय, कधी पराभूत झालेत आणि त्यानंतर आता इथे डू ऑर डाय अशा प्रकारची सिच्युएशन आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला पुन्हा एकदा नव्या जोमानं या ठिकाणी हा सामना लढण्याकरता सज्ज व्हायचा आहे. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठे जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा रंगतदार अद्भुत खेळ. आणि दुसरा डाव देखील रंगेल. एकूण आपण बघितलं तर 48 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. 2 संघ मैदानावरती. तिरुपती सावर्डे, यशवंत भाऊ पाचंगे शिरसा स्पोर्ट या 2 संघादरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण लढाई. अनेक प्रेक्षक, सुज्ञ प्रेक्षक आहेत. अनेक विश्लेषक यावेळेला टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत. चांगल्या प्रतिक्रिया देखील येतात या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहतो आहे. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2023-24 आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थात 22वा पर्व, त्याचा आहे आम्हाला गर्व आणि त्यातच आहे सर्व. 3 लाखासाठी उद्या लढाई. परंतु आज स्वतःला सिद्ध करायचंय, स्वतःला प्रसिद्ध करायचंय आणि क्वालिफाय क्यू लावायचंय. अनेक प्रश्न आहेत. आता क्यू म्हणजे पुन्हा एकदा क्वेश्चन आहे, परंतु क्यू म्हणजे क्वालिफाय देखील आहे. त्यामुळे क्वालिफाय तुम्हाला अप्लाय करायचंय मैदानावरती, स्वतःला सिद्ध करायचं आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आघाडी जोडी मैदानावरती आपण निश्चितच पाहणार आहोत. त्याचबरोबर रणझुंजार वैभववाडीचा संघ देखील आणखीन एक सामना, आणखीन एक लढत खेळण्यासाठी सज्ज असेल. आणि प्रेक्षकांनी पुन्हा एकदा तुफान गर्दी केलेली आहे. सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आघाडीची जोडी मैदानावरती पाठवा.
जास्त वेळ घेऊ नका. मयूर कारंडे आणि त्याचबरोबर रवी आहेरे या वेळेला दोन खेळाडू पुण्यनगरी आणि नाशिकमधले खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर विघ्नेश आणि सुनील सर आमच्या बरोबर आहेत. या स्पर्धेचं खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकता स्कोरिंगचं काम tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण अत्यंत सुंदर 18 लाखाच्या दिशेनं वाटचाल करत असलेली आपण निश्चित यूट्यूब चॅनल पाहतो आहे. आणि जसं कुणालने म्हणाला की क्रांती झाली टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती या ठिकाणी tenniscricket.in च्या माध्यमातून झाली. 10 वर्ष पूर्ण होत आहेत. अजूनही काही आमूलाग्र बदल आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. चर्चा होते आनंदबडी चॅम्पियन ट्रॉफीची, चर्चा होते इथे असलेला अथांग समुद्र आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारे पवनचक्क्या, त्याचबरोबर इथे असलेल्या खाणी अर्थात लाल माती असल्यामुळे चिरेबंदी घरं देखील आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणातला माणूस आगत स्वागत ज्या पद्धतीने करतो, म्हणजे तो जेवायला देतो, पाणी देतो, चहा देतो, सगळं देतो आणि परत जाताना सांगतो पुन्हा यायचं पुन्हा यायचंय. हा एक जो प्रकार आपण बघतोय. स्वागत खूप चांगलं होतं, पाहुण्यांचा या ठिकाणी पाहुणचार चांगला होतो. आता मैदानावरती यावेळेला चेंडूवरती खरपूस समाचार कोण घेणार, गोलंदाजी कशा पद्धतीने होणार हे द्वंद्व मैदानावरती पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. डावखुरा गोलंदाज आहे. राजसिंगच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हे पहिले षटक अत्यंत महत्वाचं, कारण 5 षटकांचा सामना 30 चेंडू 48 धावांचं समीकरण आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तर डावखुरा फलंदाज शैलीदार फलंदाज मयूर कारंडे यावेळेला स्ट्रायकर एंडला. आणि आता पंचांचा इशारा आपण पाहू शकता लेट्स प्लेचा. रवी आयरे हुकमाचं एक आहे मॅन इन फॉर्म, क्षेत्ररक्षण एक फ्लाइंग स्लिप, एक गली, त्यानंतर कव्हरमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, मिड ऑफ, ऑन साईडला मिड ऑन, डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक फाईन लेग. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, इथे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती झेल खेळता आलेलं नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. या डावाची सुरुवात दमदार, पहिल्या चेंडूवरती खणखणी चौकार. मयूर कारंडे NBची ट्रॉफी खेळायची की नाही असा प्रश्न पडला होता, कारण फिटनेस चांगला नव्हता. परंतु कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला. तो फक्त खेळायला ये, तो खेळायला आला, त्याला सूर सापडला. सांगली प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली सेकंड खुणेबरोबर त्याने केली आणि आता तो आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मैदानावरती पहिल्या चेंडूवरती अप्रतिम असा स्टार्ट करतोय. चौकार या ठिकाणी ठोठावतोय, इरादे स्पष्ट करतोय फलंदाज मयूर कारंडे. टपलकर धाबा 4, 48 धावांचा पाठलाग आणि राजसिंग गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल. हा डावखुरा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आक्रमण केलंय, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हो हो हो, काय जबरदस्त फटका. पहिल्यांदा चौकार, त्यानंतर या चेंडूवरती षटकार, आकाशाला गवसणी घालणारा षटकार आहे. ओ हो हो, मयूर कारंडेची बॅटिंग आपल्यातून यात काही शंका नहीं है. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, राजसिंग गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद पर बिल्कुल चौका, उसके बाद ऑफ टप के बाहर आए, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया स्क्वायर लेग का बाउंड्री लाइन के बाहर. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है. ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर आना बाकी है. मैदानावरती बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते आणि आक्रमण केलं. 48 धावांचा पाठलाग, टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर मैदानावरती दिलं जात आहे. राजसिंग आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेला चांगला चेंडू आहे. हे द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा थोडासा ऑफटमच्या बाहेर, टप्पा पडण्याचा चेंडू उसळी घेतोय. गुडलेस स्पॉटवर यावेळेला टप्पा खेळवला गेला होता गोलंदाज राजसिंग कडून आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चेंडू मला वाटतं मयूर कारंडेला लागलेला आहे आणि तो चेहऱ्यावरती तो दाखवतोय पुन्हा एकदा आपल्या पार्टनरला. निश्चित नॉस्ट्रायकरला आपण पाहू शकता रवी आयरे, नाशिकचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू. मुन्ना शेखनं सर्वांना प्रभावित केलं होतं. तंत्रशुद्ध बॅटिंग करणारा तो खेळाडू. तर टेनिस विश्वामध्ये यावेळेला रवी आयरेची देखील एक स्वतंत्र ओळख आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. राजसिंग डावखुरा शैलीदार फलंदाज, यावेळेला मयूर कारंडे व्यक्तिगत 10 या धावसंख्येवरती खेळतोय. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर आहे. अत्यंत सुरेख गोलंदाजी. पहिल्यांदा 2 चेंडूवरती सूर सापडला नव्हता, हल्ला केला होता फलंदाज मयूर कारंडेनं गोलंदाज राजसिंग वरती. आता मात्र एक असा चेंडू तो ऑफ टाइमच्या बाहेर होता, त्यावरती उत्तर नव्हतं, निरुत्तर केलं होतं. त्यानंतर क्रिकेटमध्ये 48 धाव तुम्हाला डिपेंड करायचे आहेत. वाईड यॉर्कर टाकणं देखील येणं फार गरजेचं आहे. अगदी सटीक पद्धतीनं सुंदर पद्धतीनं गोलंदाजी होते मैदानावरती. आता कमबॅक करतोय गोलंदाज. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिले 2 चेंडू बॅटरचे आहेत, तर 2 चेंडू गोलंदाजाचे आहेत. द्वंद्व मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. परंतु दुसऱ्या बाजूला विकेट किपर मला वाटतं प्रीतम त्या ठिकाणी त्यांनी तिसऱ्या पंचांच्या दिशेनं दावा केला जातोय.
धाबा एवढ्यासाठी असेल हा चेंडू बॅट्समन शफल झालाय आणि त्यानंतर जर बघितलं थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर असलेला चेंडू आहे. आता काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. टीव्ही अंपायर यावेळेला बिझी असतील आणि तिसऱ्या पंतांच्या दिशेनं यावेळेला इशारा. काय घडलं होतं ज्यावेळी हा चेंडू या ठिकाणी टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता, यष्टीच्या हातामध्ये गेला आणि त्यानंतर इथे दावा केला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा झाला आणि त्याला चॅलेंज केले गेलेलं आहे. बघूया काय घडतंय या ठिकाणी. हा चेंडू फेअर आहे की नाही, स्वेअर आहे की नाही, बरंच काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी 2024 आपण बघतोय 22वा पर्व. एखादं छोटंसं रोपटं लावायचं, त्याला खतपाणी घालायचं आणि एखादी स्पर्धा तुम्ही अनेक ठिकाणी बघता. कोकणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहेत. 2 अशा स्पर्धा आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा जाईन, परंतु पंचाचा डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे तुम्ही रिव्ह्यू जो घेतला तो सक्सेसफुल झालाय, तुम्हाला आणखीन एक संधी मिळू शकते. कबड्डीचा खेळ आता चालूच आहे त्यामुळे तिथे रिव्ह्यू सक्सेसफुलचा आवाज येतो, अनसक्सेसफुलचा आवाज येतो. या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला नवीन नाही आहेत. परंतु यंग बॉयज सावर्डे त्यांची स्पर्धा 40 वर्षाच्या दिशेनं म्हणजे आता आपण बघितलं तर 4थ्या टप्प्याकडे वाटचाल करते. तर आता आनंदवाडीची स्पर्धा जी आहे 22 म्हणजे 2ऱ्या टप्प्याकडे वाटचाल करते. एखादी स्पर्धा सुरू करायची आणि एवढा काळ ती टिकून ठेवायची, हे सर्व श्रेय जे ते आनंदवाडीच्या ग्रामस्थांना जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू काय घडलं बघूया. यावेळेला बॅट निश्चितच एज आणि त्यानंतर यष्टीरक्षण अप्रतिम झेल टिपलेला आहे. मयूरची सुरुवात चांगली होती, परंतु राज सिंगने सांगितलंय तुझी फलंदाजी जर चांगली असेल तर माझी गोलंदाजी कुठे वाईट आहे. खूप चांगली कामगिरी मैदानावरती करतोय आणि कमबॅक करण्याची संधी निश्चितच मिळते आहे. मयूर करंडे बॅक टू द पॅबल इन यशवंतभाऊ पाचांगे शिरसा स्पोर्टच्या निश्चितच स्वरूपात आपण जर बघितलं की या संघाचा जर विचार केला तर एक मोठा धक्का लागतोय. मयूर स्वरूपानं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला जबरदस्त फटका खेळला, एक सुंदर फटका. त्यानंतर आपण बघितलं पुन्हा एकदा मयूर करंडेनं घुटना टेकला होता आणि काय फटका सजवला ऑन साईडला, षटकार. 2 मोठे फटके आणि त्यानंतर काय घडलं होतं पहा. राजसिंग गोलंदाजी मार्कवरती ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, बॅटची कळ लागले, यष्टीरक्षक प्रीतमने अप्रतिम झेल टेपला आणि राजसिंग आनंद उत्सव साजरा करतोय. आनंदाला पारावर उरलेला आहे. 24 चेंडू 38 धाबाचं समीकरण आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. मैदानावरती अप्रतिम अशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ निश्चितच रंगलेला आहे. प्रेक्षकांची तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्या भागामध्ये या देवगडमध्ये MIDC नाहीये, फार मोठी MIDC नाहीये. मग अशा वेळेला तुम्हाला प्रायोजक उभे करायचे असतात, स्पर्धा उभी करायची असते आणि त्याकरता जर तेव्हा तुम्ही एका ऑल इंडिया लेवलची स्पर्धा घेता त्याकरता खर्चही मोठा असतो. परंतु ग्रामस्थ इथे असलेले काही व्यावसायिक आहेत ते आपल्याला मदत करतात. ग्रामस्थ त्या ठिकाणी 2-2 महिने प्रचंड या ठिकाणी मेहनत घेतात, तिथपर्यंत पोहोचतात आणि ही स्पर्धा उभी राहते. 2ऱ्या टप्प्याकडे म्हणजे 24 वर्षाकडे आपण या ठिकाणी पदार्पण करतोय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलक क्रमांक 10. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल राजेश धोबी, अष्टपैलू खेळाडू आहे आणि रवी आयरे स्ट्रायकरीनला नॉन स्ट्रायकरीनला फलंदाज. रब्बीचा एक खेळाडू, भारतीय संघासाठी नेतृत्व केलेला खेळाडू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस पप्पू तोडकर, टेनिस क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. निश्चितच ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेला कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. मैदानावरती बॅट आणि बॉल बद्दल द्वंद्व पाहण्याची संधी तुम्हाला निश्चितच आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. 48 धावांचा पाठलाग आहे. यशवंतभाऊ पाचांगी शिरसा स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला तिरुपती सावर्डे. सामना जो जिंकेल तो खेळेल रणझुंजार वैभववाडी या संघाविरुद्ध, परंतु ही लढत उत्कंठवर्धक होईल यात काही शंका नाहीये. राजेश धोबी पहिला चेंडू तर अचूक होता, नियंत्रित. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. ओ हो, सुरेख मारा, सुंदर गोलंदाजी, छान मारा करतोय गोलंदाज राजेश धोबी. आता रवी आयरे ज्यानं यापूर्वी 32 धावांची महत्वाची खेळी साकारली होती तो थोडा चाच पडतोय मैदानावरती आणि प्रत्येक डाव नमा असतो. यावेळेला या इनिंगमध्ये गोलंदाज नमा आहे, त्याच्या विरुद्ध आपण कामगिरी चांगली करायची आहे आणि त्यासाठी मैदानावरती आपण पाहू शकता एक चांगला बॅटर रंगतंय. धावफलक धाबा 10 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. षटकाचा विचार केला, दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 2 चेंडू डॉट टाकलेत, अप्रतिम मारा आतापर्यंत राजेश धोबेकडून. आता दोन्ही बॅटर चर्चा करतात, रवी आयरे आणि पप्पू तोडकर. यावेळेला चांगला फटका गॅपमध्ये खेळ, कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल, 4 धाबां करतात चौकार. सुरेख फटका, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा पुढे ठेवला आणि त्याचा भरपूर फायदा घेत पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्र आहे तो भेदत चेंडू सीमारेषा पार 4 धाबां करता गेलेला आहे. एक दर्जेदार फटका रवी आयरेच्या बॅटमधनं. रवीने आता सांगितलंय मी आहे रे, काळजी करू नका.
दोन चेंडूवरती त्याच्याकडे उत्तर नव्हतं, परंतु हा फटका खूप चांगला होता, तंत्र चांगलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं टायमिंग आणि प्लेसमेंट. टायमिंग आणि प्लेसमेंट अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मैदानावरती. 14 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फ्लाइंग स्वीप, त्यानंतर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आहे. या बला ऑफटमच्या बाहेरचा चेंडू कोलवर टप्प्याचा होता. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केले आणि चेंडू सीमारेषा दिशेने चाललाय. कमीत कमी 2 धावा तर मिळतील आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते. क्षेत्ररक्षण अत्यंत महत्वाचे. बऱ्याच वेळा काय होतं की आपलं लक्ष बॅटिंगवरती असतं, आपलं लक्ष गोलंदाजावरती असतं, परंतु क्रिकेटमध्ये तिसरा पार्ट अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण देखील अत्यंत महत्वाचं. तब्बल धाबा 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अत्यंत महत्वाचा सामना निश्चितच शिरसा स्पोर्ट्ससाठी आहे. तिरुपती सावंडे संघ देखील निकराची झुंज देईल यात काही शंका नाहीये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या लास्ट टाइमच्या बाहेरचा चेंडू पुढे ससत खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंच आमच्या बाजूला बळतायत आणि तिसऱ्या पंचांच्या दिशेने इशारा करतायत. बघूया काय घडलंय आणि काय बिघडलंय. पंच या ठिकाणी डिसिजन देतील. चला बाकीचे खेळाडू आपापल्या जागेवरती. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. पप्पू तोडकर मैदानावरती, दुसऱ्या बाजूला रवी आयरे. टीव्ही अंपायर आहेत या ठिकाणी. 16 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलरने घेतलं होतं, तर मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमने थर्ड अंपायरचा इशारा झालाय. टीव्ही अंपायरचा इशारा झालेला आहे. एक रिव्ह्यू आपण बघितला, तो बॉलर कडून झाला होता. दुसरा रिव्ह्यू बॅटरकडे कुठल्या प्रकारे झाला नव्हता, त्यामुळे थोडासा वेळ या ठिकाणी घेतला गेला. चला बाकीचे इथे खेळाडू आपापल्या जागेवर झाला. इथे टीव्ही अंपायर डिसिजन देणार आहेत. फेड डिलिव्हरी आहे. इट्स अ फेड डिलिव्हरी. त्यामुळे सामना पुन्हा एकदा सुरू होईल. शांतपणे क्रिकेट खेळा. डोक्यावरती बर्फ ठेवा आणि जर डोक्यावरती बर्फ ठेवलेत आणि त्यानंतर जर निर्णय घेतले तर ते निर्णय चुकणार नाहीत. निर्णय अत्यंत महत्वाचे आहेत, कारण ही अटीतटीची लढत आहे. 16 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजेश दुबे आपल्या बॉलिंग मार्फत पुन्हा एकदा सज्ज असेल. रवी आयरे 6 वरती. पप्पू तोडकरनं आपलं खातं खोललेलं नाहीये. एक छान बॅटल मैदानावरती. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका अत्यंत सुंदर पद्धतीने डीप स्टॅकवरच्या दिशेने सजवलंय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमारेषा पार. ओ हो हो हो, काय फटका होता, काय टायमिंग होतं. थोडा पुढे सरसावला. ऍक्शन रिप्ले निश्चितच या ठिकाणी पाहण्यासारखा. प्रेक्षकांचा या ठिकाणी टाळ्यांचा गजर होतोय. आणि रवी आयरे अप्रतिम बॅटिंग. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू बदलली, त्यात खूप चांगलं होतं. फुटबॉल खूप चांगलं होतं. त्यानंतर आपण पाहू शकता अप्रतिम फटका डीप स्टॅक कव्हरच्या दिशेनं. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचा फायदा रवी आयरेला मिळाला. एक दर्जेदार क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. या 4 धाबांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचले 20 वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडू 28 धाबांचं समीकरण आहे. ही अटीतटीची लढत. आणि रिॲक्शन पहा. राजेश जोबे, प्रीतम या ठिकाणी आपण पाहू शकता. दोन षटक 20 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 18 चेंडू 28 धाबा. या ठिकाणी 2 रिव्ह्यू, म्हणजे एका बाजूला आपण गोलंदाजाने रिव्ह्यू घेतला, तो सक्सेसफुल झालाय, परंतु बॅटरने घेतलेला रिव्ह्यू तो अनसक्सेसफुल आहे. त्यामुळे इथं आता बॅटिंग करणाऱ्या टीमकडे कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू असणार नाहीये. 18 चेंडू 28 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. प्रेक्षकांना या ठिकाणी हे द्वंद्व पाहायचंय. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेठेन पुन्हा नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, अडू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही. लढण्याची तयारी मैदानावरती आहे. सामना रंगलेला आहे आणि प्रेक्षक या ठिकाणी एक श्वास रोखून हा सामना बघतायत. सर्व गॅलरीज फुल आहेत. उद्या मला वाटतं कदाचित ब्लॅकनं तिकीट द्यावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती यापूर्वी 2020 मध्ये मी पाहिलंय. म्हणजे समोरचा माणूस इकडे येऊच शकला नाही. समोरचा माणूस इकडे येऊ शकला नाही व्यासपीठाच्या दिसणं. एवढी प्रचंड गर्दी आपण 2020 मध्ये पाहिली होती. योगेश पेंडकरची बॅटिंग, संदेश पाटीलची बॅटिंग, रोमहर्षक सामने, 46,000 प्रेक्षक ऑनलाईन होते. आणि हे सगळं या ठिकाणी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये घडलं होतं. उद्या देखील इतिहास आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. राज सिंग
ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू उभा खूप सुंदर पद्धतीनं बा पॉईंटच्या दिशेने खेळाय, गतीचा वापर केलाय, वेगाचा वापर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. सुरेख असा खेळ मैदानावरती प्रेक्षकांसाठी परभणी देणारा सामना असणार आहे, त्यात काही शंका नाहीये. काल देखील बघा, कालचा सामना समाप्त झाला, तिथेही उत्कंठ शिगेला पोचली होती आणि बबलू पाटीलने ठोकलेला षटकार, त्यानंतर आली रिॲक्शन, काय सांगून गेली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणजे तो शॉट जो होता, तो षटकार होता, तो व्हायरल झाला. 17 चेंडू 27 धावा असं समीकरण आहे. राजसिंग गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेला अभेद खेळलाय, फटका बघूया काय घडतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पकडलाय झेल. रवीचा संपलाय खेळ. सेलिब्रेशन करण्याची संधी यावेळेला निश्चितच राजसिंगला मिळते आहे. विकेटची नितांत आवश्यकता. इथे पहिला गडी अत्यंत महत्वाच्या क्षणी निश्चितच टिपतो राजसिंग. आणि आता स्थिती पहा. तत्पूर्वी आपण ऍक्शन रिप्ले पाहूया काय घडलं होतं. tenniscricket.in च्या माध्यमातून 17 चेंडू आणि 27 धावांचा समीकरण ऑफ्टमच्या बाहेर आला होता. पायावरचा चेंडू होता. ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खूप वरती गेला, म्हणजे आपण पाहू शकता एलिव्हेशन होतं आणि बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. रवी अहिरीची खेळी संपुष्टात. तिरुपती साबर्डे आणि बशीर सातपूर दोन्ही मातप्रसंग मैदानावरती. 16 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. एक चांगली इनिंग समाप्त झाली. दुसऱ्या बाजूला विकेटची निश्चितच आवश्यकता होती आणि राजला माहिती आहे, कारण तो एक महत्वाचा खेळाडू आहे. जेव्हा डावखुरे गोलंदाजी करतात, नॅचरली आपण बघितलं टप्पापर्यंत चेंडू थोडा ऑफ्टमच्या बाहेर जातो किंवा तिथून मधल्या स्टोपवरून ऑफ्टमच्या बाहेर किंवा ऑफ्टमच्या बाहेरून थोडासा ऑफ्टमच्या आणखीन बाहेर जातो. त्यामुळे ही चांगली गोलंदाजी. मैदानावरती निलेश इंगवले सारखा खेळाडू, ज्याने शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये धमाकेदार काय खेळी चाकवली होती. अष्टपैलू खेळाडू, बॉलिंग पण खूप चांगली करतो, बॅटिंग पण खूप चांगली करतो आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता. त्यामुळे एक अशी विकेट आहे ज्या विकेटवरती बॅटिंग चांगली करणं, तुमचं तंत्र चांगलं असणं फार गरजेचं आहे. टेम्परामेंट अत्यंत महत्वाचं आहे, म्हणजे टेक्निक असेल, टेम्परामेंट असेल, तुमचं टायमिंग अत्यंत महत्वाचं आहे. अग्निपरीक्षा मैदानावरती आहे आणि अशा वेळेला निलेश सरकार हुकमाचा एका मैदानावरती येतोय बॅटिंग करण्याकरता. 16 चेंडू 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असे राज. क्षेत्ररक्षण यावेळेला एक स्लीप पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर आपण बघितलं मिड ऑफ, ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सामना रंगलाय, रंगतदार आहे. निश्चितच यावेळेला स्टॅकरेल फलंदाज सज्ज असेल निलेश. गोलंदाजी मार्कवरती डावखुरा गोलंदाजी करण्याकरता राजसिंग सज्ज असेल. अनेक विकेट मिळालाय त्याला. व्यवस्थितचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये यावेळेला कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. हलकंसं अपील होतं, त्यामध्ये आत्मविश्वास जास्त नव्हता, उत्साह जास्त होता. कदाचित यावेळेला पंचांना त्यांनी टेस्ट केलं, चेक केलं, परंतु त्यानंतर पंच सदर काही सावधान आहेत, खूप चांगली कामगिरी करतायत आणि अपील करणं तुमचं काम आहे. पंचांनी त्यांचं काम केले. शेवटी ओव्हरऑल आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. 15 चेंडू 27 धावाचं समीकरण आहे. सुंदर गोलंदाजी राजसिंग कडनं. यावेळेला आखून टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार. इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा, उसळलेल्या लाटांचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. यावेळेला आखून टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार. इथे गोलंदाजाचा फलंदाजाने केलाय सत्कार. 7 धावाने 7 धावा या ठिकाणी कुठल्या गेलेल्या आहेत. प्रेशर बनलं होतं, प्रेशर या ठिकाणी होतं, दबाव या ठिकाणी वाढला होता आणि अशा वेळेला इतका आखून टप्प्याचा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा झालाय. उघडा डोळे, पहा नीट. पुढचा चेंडू प्रीहिट, पुढचा चेंडू प्रीहिट असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅटरला एक मोठी संधी असणार आहे. धावफलकावरती समीकरणाच्या दिशेने मी तुम्हाला घेऊन जाईन. 15 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बघा काय फटका सजवलाय. आता बघूया कृष्णा सातपुते स्टाईल उभा राहिला हा फलंदाज. अगदी त्यानंतर बघितला, अगदी कृष्णाच्या अंदाजामध्ये हा खेळला फटका आहे. ओ हो 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 हो. एकदा पुढे जायचं ठरवल्यावर मागचा विचार करून चालत नाही, एक बरोबर बॅटरला माहिती आहे. सुंदर बॅटिंग मैदानावरती. 15 चेंडू 20. पुन्हा एकदा मोमेंटम बॅटरच्या दिशेने जातोय. 15 चेंडू 20 धावांची आवश्यकता. राज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय, मिडॉमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढले. एका धाबेने आता समीकरणे 14 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलेला आहे आणि प्रेक्षकांना हेच हवंय. ज्या पद्धतीने हा सामना मैदानामध्ये रंगलाय, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्याच्यासाठी एक मेजवानी आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू स्टेअर केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मैदानावरती संघर्ष करत राहा, संघर्ष करत राहा, कारण साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानावरती लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. 13 चेंडू 18 धावांचं समीकरण आहे.
प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. काल देखील आपण शेवटचा सामना उत्कंठावर्धक पाहिलाय. सुहासनं काढलेल्या 2 धावा तिथे श्वास रोखून ठेवणारा सामना होता. आता देखील मैदानावरती तसंच घडतं आहे. त्या दिशेनं वाटचाल करत असलेला सामना दोन्ही संघ या ठिकाणी जिंकण्यासाठी आलेत. यावेळेला कोलवट पदाच्या ऑन साईडला खोदून काढलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाहीये. आणि त्यानंतर आपण बघितलं तर एकेरी धावपलकरती आपण समीकरणाच्या दिशेने आपल्याला घेऊन जाईल. 12 चेंडू 17 धावा असं समीकरण आहे. यशवंत भाऊ पाचांगे शिरसा स्पोर्ट आणि तिरुपती साबड या 2 मातबर संघामध्ये काय द्वंद्व रंगलाय. एक अत्यंत महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. इथून हा सामना जो जिंकेल तो संघ रणझुंजार वैभववाडी संघासमोर खेळणार आहे. त्यामुळे हा सामना निश्चितच प्रेक्षकांसाठी पर्मनंट ठरतो. मैदानावरती चर्चा सुरू झालेली आहे. प्लॅन बनतील, योजना बनतील. योजना यापूर्वी तुम्ही कागदावर देखील बनवल्यात, परंतु प्रत्यक्षात मैदानावरती त्याची अंमलबजावणी करण्याची ही वेळ आहे. आणि खेळ आणि वेळ कधी बदलेल त्याचा नेम नाहीये. राजकारण आणि सरडा सातत्याने रंग बदलतात. क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. मैदानावरती चर्चा सुरू है, फक्त जास्त चर्चा करू नका. मैं हमेशा कहता हूं सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा भी होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है. वेळ जास्त या ठिकाणी घेऊ नका. या ठिकाणी अत्यंत महत्वाचा सामना. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. आता चर्चा एकाच बाजूला होत नाही तर दुसऱ्या बाजूला बघा. हे दोन्ही बॅटर पप्पू तोडकर एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता निलेश इंगवले, तो देखील चर्चा करतोय. संघर्ष मैदानावरती सुरू आहे. प्रेक्षक या ठिकाणी एक चांगले क्रिकेट बघता आहेत. प्रेक्षकांसाठी तेच हवंय. 12 चेंडू 17 धावा असं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. हे षटक महत्वाचं आहे. शब्बीर पटेल यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे आणि ते पारितोषिक आहे 1500 रुपयाचं. अर्थात ते आमच्याकडे जमा झाले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमा आहे. 3 षटकार ठोठावणाऱ्या बॅटरसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त आता पैसा वसूल बॅटिंग होते का, पैसा वसूल सामना होतो का, उत्कंठ शिगेला पोहोचेल का, अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये. 12 चेंडू 17 धावा. जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत. मैदानावरती आपण पाहू शकता काय सामना रंगलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. शिरू स्ट्रायकरीला फलंदाज पुन्हा एकदा कृष्णाच्या अंदाजामध्ये बघा कशामधून तो उभा राहिलाय. निलेश ज्यावेळेला वेद खेळला फटका. बघूया काय होतं. चेंडू ओ फलंदाज बाद. शिरूला यश मिळतंय. निलेश बॅक टू द पॅवेलियन. आणि आता या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललेलं आहे. रंग बदलणारा सामना. आणि 12 चेंडू 17 तिथे होता खतरा. अर्थात निलेशच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज बाद झाला. 11 चेंडू आणि 17. आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल बिल्कुल मंडराते हुए. अब ये किसके लिए है ये तो आने वाला समय बताएगा. वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है. 11 चेंडू 17 धावाचं समीकरण. प्रेक्षकांसाठी आता उत्कंठा शिगेला निश्चितच पोहोचणार यात काही शंका नाहीये. प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. संयमाचा बांध कुणाचा तुटणार ते देखील पाहायचं आहे. खूप त्रास असताना प्रामाणिक राहणे, संपत्ती भरपूर असताना साधे राहणे, अधिकार असताना नम्र राहणे आणि रागात असताना शांत राहणे याला जीवनाचं व्यवस्थापन म्हणतात. दबावात चांगली कामगिरी करायची आहे, दबावाला झुगारून चांगली कामगिरी करायची आहे आणि ते व्यवस्थापन तुम्हाला करावं लागेल. प्लॅन बनलाय, योजना बनले, प्रत्यक्षात अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी निकराची झुंज मैदानावरती आपण पाहतोय. 11 चेंडू 17. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला बॅटिंग करण्याकरता अमोल दुबे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. शिरू यावेळेला अवैध खेळलेला फटका. मिस्टर चौक आहे लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओ यावेळेला मिडॉपचा क्षेत्ररक्षक आंगणे साहेबांनी घेतलाय झेल आणि यावेळेला फलंदाज अमोल दुबेचा संपलाय खेळ. पहिल्या 2 चेंडूवरती जिथे आकडा 17 आहे आणि खतरा निश्चितच बॅटरसाठी. 2 गडी बाद केलेत. शिरूनं अप्रतिम कामगिरी. समीकरण होतं 12 चेंडू आणि 17 धावा. आता समीकरण आहे 10 चेंडू आणि 17 धावा. सामन्याचा रंग बदललाय. क्रिकेटचा खेळ मैदानावरती आपण पाहतो आहे आणि प्रेक्षकांसाठी हाही सामना निश्चितच उत्कंठवर्धक ठरतो आहे. तिरुपती साबर्डे आणि यशवंत भाऊ पाचांगे शिरसा स्पोर्टच्या दरम्यान अत्यंत महत्वाचा सामना. ऑफ टर्मच्या खूपच बाहेर असलेला चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय घडलं होतं आणि इतका दूर असलेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम अशा पद्धतीनं अभिजित आंगडे यावेळेला आहेत. त्यांनी झेल पकडलाय सुंदर पद्धतीनं. नवनाथ मैदानावरती अष्टपैलू खेळाडू आहे रवी आयरे. यावेळेला आपण पाहू शकता डगआउट मध्ये
अमोल दुबे आज तितकीशी चांगली कामगिरी करू शकले नाही, परंतु पप्पू तोडकर मैदानावरती आहे. 10 चेंडू आणि 17 धाबांची आवश्यकता. फिलहाल क्या जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. ऑन हॅट्रिक यावेळेला गोलंदाज निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. शिरू नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. नवनाथ 31 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. थर्डमॅन पॉइंट कबर एस्टर कबर मिड ऑफ. कोलमट टप्प्याचा चेंडू अत्यंत सुंदर होता. अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड आणि चेंडू गेलाय परबच्या हातामध्ये. प्रीतमने चेंडू यावेळेला पकडलाय. धाव घेण्याचा कुठला प्रश्न नाही. 9 चेंडू 17. मागच्या 3 चेंडूवरती आपण बघितलं पूर्णपणे शांत आहे. बॅटर पूर्णपणे शांत आहे. सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी. 9 चेंडू 17. आणखीन कोलबरोबर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक यावेळेला सीमारेषेवरती एक धाव घेतली जाते. एकेरी दुहेरी धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. या सामन्याचं चित्र बदलण्याकरता तुम्हाला धावफलक खालता ठेवणं फार गरजेचं आहे. आता पुन्हा एकदा पहा, समीकरणाच्या दिशेने जाऊया. 32 चेंडू 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर आतापर्यंत आपण बघितलं तर 5 षटकांचा सामना. 30 चेंडू मध्ये तुम्हाला 48 धावा करायच्या होत्या. तर शिरूनं अप्रतिम गोलंदाजी केली. रिक्वायर्ड रेट 12च्या दिशेने पोहोचलाय. करंट रेट 8.73 आहे. सामन्याचा विचार केला तर यावेळेला पप्पू तोडकर वरती नजर असतील. तो गेम चेंजर बनणार का ते देखील पाहूया. ओ हो पाहूया काय घडलंय, काय घडलंय मैदानावरती. चेंडू नो बॉलचा इशारा पंचांचा. निर्णय क्षणी यावेळेला थोडीशी गडबड झाली. दिशेवरती कंट्रोल नाही. त्यानंतर आपण पाहू शकता फ्रीटचा इशारा झालाय. संधी असेल पप्पू तोडकरला एक मोठा फटका खेळण्याची. प्रेक्षक रिॲक्ट करतात, प्रेक्षक रिॲक्ट होतात. टाळ्यांचा गजर होतोय. श्वास रोखून ठेवणारा सामना मैदानावरती. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिरू आपल्या बॉलिंग मात्र सज्ज असेल. सामोरं जाईल पप्पू तोडकर. पप्पू पडला. अग्निपरीक्षा मैदानावरती. काय यॉर्कर टाकला होता, अत्यंत सुंदर. कौतुक करावं लागेल शिरूच. उर्वरित चेंडूचा विचार देखील आपण करूया. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यशवंत भाऊ पाचांगे शिरसा स्पोर्ट संघर्ष करत असताना या षटकात शिरूची चांगली गोलंदाजी. विस्तार चौक आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल. टाळ्यांचा गजर शिरूसाठी, टाळ्यांचा गजर. पप्पू या अग्निपरीक्षेमध्ये फेल ठरलाय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 48 धावांची आवश्यकता. समीकरणाच्या दिशेने आपण जाऊया. ऑन स्क्रीन पहा. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. सामना फसलाय यशवंत भाऊ पाचांगे शिरसा स्पोर्ट्स संघासाठी. आणि दुसऱ्या बाजू तिरुपती सावडी संघानं या सामन्यात छान कमबॅक केलं. अत्यंत सुरेख पद्धतीनं मैदानावरती कमबॅक केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि आता पुन्हा एकदा चर्चा मैदानावरती रंगते आहे. काय झालं होतं पहा. एक फ्रीटचा चेंडू त्यावरती कर्पूर समाचार घेत आला. त्यानंतर आपण बघितलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पापर्यंत चेंडू आतमध्ये येतोय. चेंडू बॅटवरती नीटचा येत नाहीये. प्रीतम यावेळेला खुश होतोय तर पप्पू तोडकर निराश होतोय. 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिरूचं कौतुक आहे. काय गोलंदाजी केले, भन्नाट गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी केले. सामन्याचं चित्र बदलून देणारा आणखीन एक गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. गेम चेंजर खेळाडूंची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता मैदानावरती हा सामना जिंकण्याकरता. शेवटच्या षटकाकरता गोलंदाजी मार्कवरती पाहूया. श्रीकांत खुणे येणार का. अष्टपैलू खेळाडू आहे. 6 चेंडू 15 धावा असं समीकरण आहे. परंतु यावेळेला आता दानिश आणि नवनाथ ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करते ते देखील पाहूया. श्रीकांत खुणेकडे फारसा वेग नाहीये. क्षेत्ररक्षण जर बघितलं तर थर्डमॅन पॉइंट कव्हर इस्ट कव्हर मिड ऑफ. ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. तो कधी लवकर येतो, कधी उशिरा येतो, पण येतोच. त्याला सामोरे जाण्याची ताकद, क्षमता तुम्हाला ठेवायची आहे. ऑप्टमच्या भारताचा चेंडू फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. एकेरी धावेने आता समीकरणाच्या दिशेने पाहूया काय घडतंय. इथे मात्र फलंदाज बाद होईल का. निश्चितच दानिश बॅक टू द पॅव्हलियन जाईल. 6वा धक्का बसतोय शिरसा स्पोर्टच्या निश्चितच आशा आकांक्षांना. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. काय यावेळेला सामना आपण पाहतो आहे. एक मोठा फटका. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल यात काही शंका नाहीये. श्रीची अफलातून गोलंदाजी आणि त्यानंतर आता श्री खुडे आपण पाहू शकता. शिरूनं चांगली कामगिरी केली. 5 चेंडू 14 धावाचं समीकरण आहे. तिरुपती सावर्डे दुसऱ्या बाजूला शिरसा स्पोर्ट. सामना कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्याला जर मिळवण्यासाठी निश्चितच अजून काही चेंडू वाट बघावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. 30 चेंडूमध्ये 48 धावांचं आव्हान होतं. शेवटचे निर्णायक 5 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानावरती येतोय दानीची जागा घेण्यासाठी.
दाखल झालाय फलंदाज. घनश्याम. आणखीन एक पप्पू मैदानावरती. पण अग्निपरीक्षा आहे मैदानावरती. अग्निपरीक्षा आपल्याला पाहायला मिळते. राईट ओव्हर द विकेट श्रीकोणे. चांगला फटका आहे. मिळवता क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाणार काही तर क्षेत्ररक्षक आहे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. फटकाही चांगला होता. टाळ्यांचा गजर होतोय, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर. क्या बात है. प्रेक्षक पण रिॲक्ट होत आहेत. 4 चेंडू 12 धाबांची आवश्यकता. सामने कांच का बंगला हो तो मैं पत्थर कैसे मारूं, सामने श्री खुने हो मैं छक्का कैसे मारूं. अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. आपको एक बड़ा स्ट्रोक खेलने की जरूरत है. दबाव बिल्कुल इस वक्त बल्लेबाजों के ऊपर. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामना उत्कंठावर्धक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा श्री खुने. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू स्ट्रायकर क्षेत्ररक्षक पकडला झेल. दशरथ धोत्रेनं पकडला झेल आणि मैदानावरती नवनाथचा संपलाय खेळ. या वेळेला आपण बघितलं तर अप्रतिम गोलंदाजी श्री खुणेची. तो खुणावतोय विजय आमच्या जवळ आलेला आहे. अत्यंत सुरेख काम. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एक चांगला फटका सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. सामना पुन्हा एकदा रंगेल, परंतु जसं घडतंय का ते पाहूया. अप्रतिम पद्धतीनं दशरथ धोत्रेनं यावेळेला डीप स्ट्रायकरला झेल पकडला. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू होता. वेग फारसा नाही आहे श्री खुणेकडे, परंतु नियंत्रण खूप चांगलं आहे आणि तो यावेळेला आश्वासक कामगिरी मैदानावरती करतोय. 36 धाबा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू आणि 12 धाबाचं समीकरण आहे. नवीन बॅटर मैदानावरती आलाय किरण खोबरे. बॅटिंग करू शकतो किरण खोबरे आणि अनेक वेळा मी त्याला पाहिलेलं आहे. आता दबावाला झुगारून तो बॅटिंग करू शकतो का हा प्रश्न आहे. श्रीकुणेला तो अनसेटल करू शकतो का हा प्रश्न मैदानावरती पडलेला आहे तमाम प्रेक्षकांना. एक मोठा फटका. पुन्हा एकदा टाळ्या शिट्ट्यांचा गजर सुरू होईल. प्रेक्षकांना तेच हवंय. रोमर्चक सामना त्यांना बघायचा आहे. हा चेंडू अत्यंत महत्वाचा. मला खूप सुंदर फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धाबांची आवश्यकता. या सामन्याचा जर विचार केला तर निश्चितच अप्रतिम गोलंदाजी झाले. कौतुक करावं लागेल शुरूचं. ज्या पद्धतीनं तो 4थं षटक घेऊन आला आणि पूर्णपणे याला बघितलं तर कुठल्या प्रकारची मुभा दिली नाही, कुठल्या प्रकारची संधी दिली नाही. आणि या सामन्यात आता 2 चेंडू 11 धाबांची आवश्यकता. एक मोठा फटका येणार का? श्रीकोणे तयार आहे. समोर आपण बघितलं स्ट्रायकरला फलंदाज सज्ज असेल. घनश्यामने चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल. पप्पू या परीक्षेमध्ये, या अग्नि परीक्षेमध्ये फेल ठरलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. श्रीकुणेने सांगितलंय मी अष्टपैलू खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू आहे. मिड विकेट मध्ये सुंदर झेल पकडला गेलाय. राज सिंग, सिंग इज किंग मैदानावरती खूप चांगली कामगिरी. आणि या सामन्याचा जर विचार केला तर निश्चितच आता अप्रतिम कामगिरी करत मजबूत पकड निर्माण केले तिरुपती साबर्डे संघानं. मिडविकेट मध्ये अत्यंत सुरेख असा प्रकारचा झेल पकडला गेला. श्रीकोणेची उजवी कामगिरी मैदानावरती. 1 चेंडू 11 धाबा. आता मी विनंती करेन रणझुंजार वैभववाडी संघाच्या कॅप्टनला चला टॉस साठी सज्ज राहायचंय. नवीन बॅटर फिरोज पठाण. 1 चेंडू 11 धाबांची आवश्यकता. याचा अर्थ तिरुपती साबर्डे संघ आपण बघितलं बंधू पाकळे खुश असतील. त्या पद्धतीनं टीमने कामगिरी केली. विशेष करून गोलंदाजी, सुरुची गोलंदाजी अत्यंत सुंदर. यशवंत पाचांगी जर आपण बघितलं तर निश्चितच यावेळेला पराभवाच्या छायेमध्ये तिरुपती साबर्डे विजयाच्या उंबरठ्यावरती विजयाचा सुगंध दरवण्याकरता या ठिकाणी सुरुवात झाली आणि विजयपथावरती आरूढ होऊन आणखीन एक सामना खेळण्याची सुवर्ण संधी यावेळेला तिरुपती साबर्डे संघाला असेल. अनेक मोठा संघ आहे रणझुंजार वैभववाडी. त्यांची कामगिरी अप्रतिम राहिले. नेत्रदीपक कामगिरी करत बॅटिंग बॉलिंग मध्ये त्यांनी निश्चितच यावेळेला ते भाव खाऊन गेलेत. आखोटपदा चेंडू, सुंदर फटका आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार की षटकार, चौकार की षटकार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. श्रीकुणेनं मात्र आपली कामगिरी या ठिकाणी चोखपणे पार पडली. चौकार जातोय शेवटच्या चेंडूवरती चौकार. याचा अर्थ 1 चेंडू 11 धावांची आवश्यकता होती आणि हा सामना तिरुपती साबर्डे संघानं 6 धावांनी या ठिकाणी विजय प्राप्त केलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता तिरुपती साबर्डे संघाचा संघाने जास्त वेळ न घेता आपल्याला टॉस बॉक्स मध्ये घ्यायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता तिरुपती साबर्डे आणि यशवंत